पांडुरंगाची जात सुद्धा कुणाला कळत नाही, कारण सगळ्या जाती त्याच्यात आहेत, तो एका जातीचा नाही. अजून सांगतो, अजून पुष्कळ विश्लेषण सांगेन तुम्हाला मी. राम क्षत्रिय, कृष्ण क्षत्रिय, पांडुरंग कोण? पांडुरंगाची आई पण माहिती नाही, बापही माहिती नाही. त्याचं उत्तर देऊ का? कारण तोच सगळाचा आईन बाप आहे. त्याला निराळी आई नाही, त्याला निराळा बाप नाही. त्याची जात तुम्हाला माहिती आहे का? कोण जात? नाही नाही, सगळ्या जाती त्याच्यात आल्या. म्हणून एकमेव जगातला देव असा आहे की ज्याला जाऊन शिवता येतं, कारण तो सगळ्याला शिवणारा देव आहे. जेव्हा पांडुरंगाने अवतार घेतला, गोकुळातला कृष्ण पांडुरंगाच्या रूपाने आला आणि पुढे काही कालाने माऊलीच्या रूपाने विष्णू होऊन आला. हे असे आले, चंद्रभागेच्या वाळवंटात आले. आळंदी आली, सगळे पंचक्रोशीतील संत तिथे प्रगट झाले. नामदेवराय आले, चोखोबाराय आले, गोरोबा आले, सावतोबा आले. सगळे कोण नाही आलं? जनाबाई आली, मुक्ताबाई आली, सगळे आले. एक राहिली होती मंगळवेड्याला, तिलाही बोलवून घेतलं. कानोपात्रा. कळलं का? सामाजिक एकीकरण. काला बघितला का? एका गणिकेच्या मुलीला सुद्धा काल्यात बोलवली. ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करी तू. काय झालं ज्ञानदेव? ज्ञानदेव ज्ञानदेव राहिलं का? ज्ञानदेव नामदेव झालं, नामच देव झालं. नामया तुझ्या घरी घेऊन जा. आणि ती जनाबाई नामदेवरायाच्या घरामध्ये दासी होऊन आली. म्हणून प्रत्येक अभंगातले म्हणे नामयाची जनी. तुम्हाला हेच वाटलं पाहिजे प्रत्येकाला, आम्ही कोणाचे आहोत? नामधारक संतांचे आहोत. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही नामाचे धारक, एकंदर शिक्का पाठविला इहलोका, आलो म्हणे तुका आम्ही नामाचा धारक. काय अभंगवाणी आहे हो. काय म्हणतायत? एकंदर शिक्का पाठविला इहलोका, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. मी नामाचा धारक आहे. आणि अशा नामधारकांच्या संप्रदाय ज्याने उभा केला, माऊलींच्या हातात हात घालून, हे आद्य संस्थापक आहेत. ज्ञानोबारायचं स्थान जरी पायाचं असलं तरी पायरीचे चिरे नामदेव महाराज झालेत. काय वैशिष्ट्य आहे नाही का? काय ज्ञानदेवांच्या बरोबर ज्ञानदेव नामदेव बरोबर राहिले. आणि हे जाणलं कुणी? जना. आणि जनाला असं वाटलं हे आता ऐक्यात राहून उपयोग नाही, कीर्तनातून जगापर्यंत पोचलं पाहिजे, जनापर्यंत पोचलं पाहिजे. कळलं का? जनाबाईला वाटलं जनापर्यंत पोचलं पाहिजे. आणि जनापर्यंत पोचलं पाहिजे हे जेव्हा वाटलं, तेव्हा ती म्हणली याची सुरुवात कोणापासून झाली पाहिजे? जे कळतं ते दुःख आणि कळत नाही तो आनंद. 54 सालाच्या दरम्यान कॉन्स्टिट्यूशन झालं. आणि त्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आर्टिकल 17, आर्टिकल 14 याच्यामध्ये हे कायदे घातले की कोणाला जातीकडून आमच्याकडून कमी लेखू नाही. पण काय घडले? अजून बाई डोक्यातली 11-33 जमत नाही, तर सगळा 11चा पाडा केव्हा व्हायचा? बरं का? हे लक्षात घ्या, किती अवघड आहे. आमच्याकडे बघा, ज्ञानोबारायच्या काळी क्रांती सुरू झाली. पांडुरंग विटेवर उभा राहिला, महाद्वारातून दर्शनाला जावं. महाद्वारात पहिलं दर्शन चोखोबारायाचं, BC. चोखोबाराय म्हणजे कॉन्स्टिट्यूशन मधले BC. काय चुकलं का माझं? BC ना. BCचं दर्शन घेतलं की नामदेव पायरी, OBC. BC झाला की पुढे कोण? नामदेव पायरी. नामदेव महाराज कोण? OBC. आता सध्या पत्र टाका माझ्यातर्फे दिल्लीला
की चोखोबाराया BC ठरले, नामदेवराय OBC ठरले. आता पांडुरंगाला कोणत्या कॅटेगरीत घालता ते घाला, म्हणजे कॉन्स्टिट्यूशन पूर्ण झालं. बोललं कळलं? दुःखात जीव साक्षी असतो आणि आनंदात समरस असतो, म्हणून तो आनंद कळत नाही. पण देखले पण एकले आस्वाद जे जेवी, त्याचा आस्वाद मात्र राहतो. दुःख कळतं, कारण दुःखामध्ये विषमता आहे आणि आनंदामध्ये समत्व असल्या कारणाने तो कळत नाही. पण वा आहा वा वा म्हणजे काय? वा हा हे 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 ज्याला कोणत्याही विशेषण देता येत नाही. आनंद म्हणजे काय? आनंद. वा वा म्हणजे काय? क्या बात है, क्या बात है, क्या बात है, क्या बात है, कुछ नाही, क्या बात है. लक्षात आलं का? त्याचं उत्तर विचारलं तरी तेच येतं, क्या बात आहे, कुछ नाही, क्या बात आहे. आनंद म्हणजे काय? आनंद म्हणजे काय? आनंद. हेच वैशिष्ट्य आहे याचं. तसं इतके रंगून गेले. शेवटी जनाबाईंनी विचार केला, नाम आहे, ज्ञान आहे, निवृत्तीनाथ समोर बसलेले आहेत. प्रसन्न निवृत्ती राजा ज्ञानदेव निवदारू, या लागी ज्ञानदेव नाम गुरु कृपेने पावलो. या लागी ज्ञानदेव नाम. त्या कीर्तनाला सगळे जमलेले आहेत. मुक्ताबाई आहे, जनाबाई आहे, सोपान काका आहेत, हे टाळ घेऊन उभे राहिले. श्रोते निवृत्तीनाथ आहेत, बाकी सगळे जमलेले आहेत चंद्रभागेच्या वाळवंटात. जनाबाई जरा असं रेटून बोलणारी होती. आता देवाला जी बोलत होती ते बाकी कोणाला ऐकेल का? आणि ज्ञानोबारायाला एवढं रेटून बोलणार तरी कोण? माझा ज्ञानराजा गोपाळाशी, म्हणजे गोपाळ दुसरे कोणच नाहीत. वारकरी म्हणजेच गोपाळ. त्या वारकऱ्यांना नाव दिलंय गोपाळ, बरं का? त्या अभंगाच आहे बघा. योगी आमुनी जनाध्यानी जे सुखासनी शयनी, गोकुळच्या गवळ्या गोपी गोधना सकळा, ते सुख फावले रे, हरिसुख फावले रे, बाप रुक्मादिवर विठ्ठले, आणि ते सुख सौंगड्या दिधले रे. बाप रुक्मादिवर विठ्ठलाने तेच वैष्णव वारकऱ्याला सुख दिलं. आणि म्हणून माऊलीला सांगितलं, जनाबाई म्हणते, माझा ज्ञानराजा गोपाळ अशी लाया वाटी. आणि हे कुठे घडलं? नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेवांच्या घरामध्ये, महाराजांच्या घरामध्ये जनाबाई आमची गंगाखेडच्या पोरं बाळ होती. आले पंढरीच्या वारीला, बरं का? गर्दी खूप, अशीच गर्दी. आणि जनाबाईंनी जाणला, जिने देवाला जाणला ती जनाबाई. जाणीव जाणलं. एका कोपऱ्यात उभी राहिली. सगळे वडील, मुलं बाळ तिथे बरीच होती, यांची बरीच होती. सगळ्यांना पुढे ढकलतायत. आता त्या बडव्याने हात घातला की एकदम बाहेर नामदेव बाहेरलाच बाहेर पडलं. धक्का मारून 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 त्यांना वाटते खाला आहे, कशाची खाली आहे. ही जी बघत उभी राहिली, पांडुरंगाला बघितलं. सख्या पांडुरंगा, किती रे गोड दिसतोस. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. विठो माऊलिये हाचीवर देई, संचरोनी राही हृदया माझी. किती रे गोड दिसतोस पांडुरंगा. सख्या, खरं सांगू माय बाप्पा, मला असं वाटलं माझ्या इथलेच इथे उभा आहेस. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. सख्या, आणि अशीच बघत उभी राहिली. सगळे गेले, एका कोपऱ्यात उभी राहिली. सगळं देऊळ खाली झालं त्या दिवशी. नामदेवराया देवळात आले. जनाबाई तिथे कोपऱ्यात उभ्या होत्या. दर्शन घेतलं, बघितलं पांडुरंगाकडे, हात धरला. नामा, नामा, हिला तुझ्या घरी घेऊन जा, हिचा सांभाळ तू कर.
म्हणून जनाबाईचा सांभाळ नामानी केला होता. आणि जनाबाईचा सांभाळ नामदेवानी केला म्हणून ज्ञानदेवानी तिचं ऐकलं. ज्याला नामदेव हे पटलं, कळलं आणि वळलं त्याचं ज्ञानदेव सुद्धा ऐकतो. कारण ज्ञानदेव हे ज्ञानदेव नाही, ते मुखाने घेतल्यानंतर ते सुद्धा नामदेवच झालं.